गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची मलमपट्टी चक्क मध्यरात्री सुरू झाल्याची बाब पुढे आली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भागात पाहणी दौऱ्यावर असून रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर परिसरात राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित कंत्राटदार हे चक्क रात्रीपासूनच कामाला लागलेले पाहायला मिळतात आणि मध्यरात्रीपासूनच कंत्राटदारांनी थातूरमातूर खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्यामुळे मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव हे आक्रमक झाले असून माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी किरण गुरव, मनसे रस्ते आस्थापना रायगड जिल्हा संघटक। काल रात्री 11 वाजता पळस्पे फाटे येथे मी एक व्हिडिओ बनवली होती। त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की रात्री हे काम चालू आहे, आज मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून हे थूकपट्टी लावायचं काम एनएचआय कडून करण्यात येत आहे। आता मी तुम्हाला जी व्हिडिओ समोर स्क्रीनवर दाखवतोय ती व्हिडिओ रात्री 2:30 वाजता आहे कोलाड येथील। कोलाड या रस्त्याला अतिशय भयानक खड्डे पडले आहेत, ते खड्डे बुजवण्याचं काम हे रात्रीचं करतात। मग गेले 2 महिने हे काही झोपले होते का? 2 महिन्यापूर्वीपासून आम्ही व इकडचे स्थानिक लोक ओरडून दमलो की खड्डेचा काहीतरी व्यवस्था करा, पण त्यांना आज जाग आली कारण का आज मुख्यमंत्री येणार आहेत। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की तुम्ही दर हफ्त्याला तुम्ही या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करा, जेणेकरून अखेर तुमच्या भीतीने तरी हे लोक रस्त्याचं काम पूर्ण करतील। आणि माझी एक विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की हे जे एनएचआय वाले आहेत, म्हणजे यांचे आरओ झाले, पीडी झाले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले, ही लायन्स कन्सल्टन्सी जी काम करते, हे सगळे कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करणारी माणसं आहेत, ना की शासनाच्या। तर ह्यांना चांगला धडा तुम्ही शिकवावा अशी एक विनंती। धन्यवाद।